रतिः श्री गुरु मम रतिः श्री गुरु ममात्मा श्री गुरु. संत पुरुष हे सन्मार्गाला आलो आणि साधू पुरुष जे असतात ते आशीर्वाद देऊन मार्ग दाखवतात आणि त्याबरोबर शक्ती पण प्रदान करतात. शक्ती प्रदान करण्याचा अधिकार फक्त गुरूंनाच आहे, संतांना नाही. संत हे मार्ग दाखवू शकतील, शिकवू शकतील, पण शक्ती देऊ शकणार नाही. साधू पुरुष हे मार्गही दाखवतात आणि शक्ती पण देतात. त्यांच्या शक्तीच्या माध्यमातूनच हे सगळं चाललेलं असतं. म्हणून गुरु हे त्यातल्या अत्यंत महत्वाची बाजू आहे. मानवांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या पुढे आदर्श राहण्यासाठी तो गुरुचं रूप धारण करतो. गुरुस्वरूप निराळाच आहे. संत कोणालाही होता येत, पण गुरु कोणालाही होता येत. ते जन्मालाच यावे लागतात आणि ते जन्माला आले म्हणजेच मग या पद्धतीचं कार्य करतात. संत कोणालाही उत्पन्न होता येतं, संत कोणालाही म्हणता येतं, पण गुरु कोणालाही म्हणता येत नाही. ते गुरु मोक्षाचा मार्ग दाखवतील, सन्मार्ग दाखवतील, त्याबरोबर शक्ती देतील आणि शक्तीच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं असतं. म्हणून आपण गुरु हेच देव स्वरूप मानून, गुरुवाक्य हे प्रमाण मानून आणि ते वाक्य सुद्धा परमेश्वराचंच आहे असं मानून त्याचं आचरण केलं पाहिजे. गिरिये वढे काजळ काळे सागर पात्री मिसळुनिया कल्पतरूचा करून बोरू धरित्री कागद घेऊनिया शारदा जरी अविरत बैसली गुणवर्णन तव लिहावया तरीही रामा अशक्य आहे, तरीही रामा अशक्य आहे समग्र गुण तव वर्णाया, समग्र गुण तव वर्णाया, समग्र गुण तव वर्णाया. राम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. राम कृष्ण गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी, मजला ठाव द्यावा पायी, मजला